तीन जण पोहोचले ना, चार पाचवे कोण राहिले बघा. चौगुले सर, गांगोडे सर. चौगुले कोण तुम्ही का? चौगुले कोण? गांगुर्डे सरांचं काय अडचण आली सर? ते काहीतरी गावाकडे आहेत, त्याच्यामुळे कॉन्टॅक्ट केला. त्यांचं पत्र लिहायचं आहे तुम्ही. होय, त्यांचं त्यांना पत्र लिहायचं आहे. ते त्या समितीमध्ये आलेले नाही आहेत. अंकुश पाहिजे ना, ते तुम्ही बांधलेले या देशासाठी. पत्र त्यांना ताबडतोब पत्र द्यायचं आहे तुम्ही. आणि सीओना तुम्ही ते लिहा, सीओना रिपोर्ट करा. तो आमचा तर रिपोर्ट जाईल आमच्या लेटर हेडवर. ही काय भावला भावलीचा खेळ नाही आहे. 5 जण आलेले आहेत ना, तुमच्या उघड्या डोळ्यांनी ते सगळं बघायचं आहे. 5 मधून 1 जण गायब आहे, तर ते लिहिलंच गेलं पाहिजे. चौकशी समिती 3 आहे की 5 आहे? नाही, फक्त सर टोटल 5ची कमिटी होती आपली, त्याच्यापैकी 3 जण प्रेझेंट आहे. नाही ना, 4 आले ना. नाही सर, ते कमिटीतले नाही सर, ते फक्त सरांसोबत आले. म्हणजे 3 आलेले, म्हणजे 2 प्रेझेंट आहेत. गांगुर्डे आणि मीटिंग लावा ना, मध्ये बसन चला ना. गांगुर्डे आणि चौगुले दोघं आलेले नाहीयेत. उमेश चौगुले सर, सदस्य शाखा अभियंता. त्याच्यानंतर नितीन गांगोडे सर, सदस्य विस्तार अधिकारी कृषी. ज्यांची गरज होती तिथं आपल्याला कृषीसाठी, आपल्या वृक्ष बघण्यासाठी. 5 जणांच्या चौकशी समितीपैकी 2 जण गायब आहेत. एक चौगुले साहेब आहेत आणि एक गांगुर्डे साहेब आहेत. तर त्याचा आम्ही निषेध करतो. अण्णा कुठे? अण्णा, अरे अण्णा बोलो, अण्णा बोलो. सोबत राहायचंय तुम्ही. बंद पडलं बा, ते नेट बंद पडलं बा. युट्यूब चालू करून काय करायचे? मोबाईल पकडायला कोणी शिवनच्या चौकशी समिती लागली ना. पकड. अरे असं व्यवस्थित पकड. असं जे बोलल ना त्यांच्याकडे. सर एक मिनिट पकडा, मला सुरुवात करू. बसा ना, तुम्ही बसा. तुम्ही बसा सर. भाऊसाहेब बसे. सर, चौकशी समितीमध्ये कोण आपले सदस्य आले ते सांगा, त्यांची नावं सांगा. आणि चौकशी समितीमध्ये कोण कोण होतं हे पण सांगा. चौकशी समिती सदस्यांचे आहेत. विस्तार अधिकारी. दुसरे सदस्य आहेत नितीन गांगोडे म्हणून, विस्तार अधिकारी कृषी. उमेश चौगुले उपस्थित नाही का? उमेश चौगुले शाखा अभियंता लघु पाटबंधारे ते नाही. त्यांची ओळख करून द्या. आता इथं कोण कोण आलं त्यांची ओळख करून द्या आम्हाला. तुम्ही स्वतः? मी विस्तार अधिकारी पंचायत समिती अध्यक्ष म्हणून. दुसरे आहे, आपलं नाव सांगा ना. मी पांडुरंग चंदू पाडवी, समिती अध्यक्ष तथा विस्तार अधिकारी पंचायत. आपलं नाव? मी विजय शिवाजी देशमुख, कनिष्ठ अभियंता ग्रामीण बनवला सदस्य. अच्छा. मी विजय रमेश पडवळ, स्थापत्य अभियंता बांधकाम विभाग सदस्य. 5 जणांपैकी तुम्ही 3 जण आले. 2 गैरहजर, त्यांची नाव सांगा. अनुपस्थित आहेत नितीन गांगोडे, विस्तार अधिकारी कृषी, आणि उमेश चौगुले शाखा अभियंता लघु पाटबंधारे. बरं. त्यांना इगतपुरी तालुक्यातील ना आदर्श गाव, बरोबर ना, आदर्श गावाचा पुरस्कार मिळालेले मोडाळ गाव इथं आम्ही आलो. येथील तरुणांची आम्हाला तक्रार आली की आमचं मोडाळे गाव आहे ना आदर्श गाव आहे आणि आदर्श गावाचा पुरस्कार गावाला मिळालेला आहे. परंतु इथं आहे ना सगळ्या ज्या योजना आहे ना त्यांचा बट्ट्याबोळ वाजलेला आहे. योजना फक्त कागदावरती आहे, प्रत्यक्षात मात्र काही दिसत नाही. भावे सर तुम्ही व्हिजिट करा आमच्या गावाला.
त्यांच्या अग्रस्था खातर आम्ही इथं आलो मोडाळे गावात आणि परिस्थिती बघितली तर खरंच खूप विदारक आणि भयानक अशी परिस्थिती होती. माझी वसुंधरा वृक्षांबद्दल जी योजना आहे त्याच्यात लाखो रुपये होते, तर ते वृक्ष कुठं दिसत नाही आहे. भुयारी गटार योजना असतील, त्याच्यानंतर पिण्याच्या पाण्याचं ते ॲक्वागार्ड असेल, अशा सगळ्याच योजना आहे ना फक्त कागदावरती ना खाऊन घेण्यात आल्या आहेत. मग आम्ही सगळं ते उघडं केलं, एक्सपोज, आम्ही सगळ्या गोष्टींचं वस्त्रहरण केलं, हे जगाला दाखवलं. याच्यानंतर ZPCOकडे आम्ही तक्रार केली. दिनकर बोडके असतील, केशव अण्णा असतील, आम्ही जाऊन COना हा सगळा प्रकार सांगितला. ZPCO ओमकार पवार सरांनी तात्काळ या प्रकरणाची दखल घेऊन चौकशी समिती नेमली असता आता अध्यक्ष इथे आहे, त्यानंतर कनिष्ठ अभियंता आहे आणि सरपंच नाव स्थापत्य अभियंता आहे. हे सगळे अधिकारी ना इथं आले, पण यांना इथं आणण्यासाठी सुद्धा आम्हाला ना खूप जीवाचं रान करावं लागलं बरं का. सहजासहजी इथं आलेले नाहीये. यांना सकाळी फोन करावं लागलं. हे यांनी सांगितलं मोदीजींचा वाढदिवस आहे ना आम्हाला काहीतरी काम आहे. आता मोदीजींचा वाढदिवस आणि आपली चौकशी समिती नेमली आहे, त्याच्या कामाचा काय संबंध? मोदीजींचा असल वाढदिवस तो उद्या साजरा करू आपण मोठ्या प्रमाणात, काहीच विषय नाहीये. त्याची तयारी काय करायची? आम्ही जो तुम्हाला पगार देतो तो कामासाठी देतो, वाढदिवस साजरे करण्यासाठी पगार देत नाही. आमची तुम्ही कामं केली पाहिजे. तो विषय संपला. आता चौकशी समिती नेमली ना, हे आपण सगळं आता न भूतो भविष्य ती कधी झालं नाही इतिहासात. हे सगळं आपण ऑन कॅमेरा घेण्याने ऑन रेकॉर्ड घेणार आहे आणि जनता करीन हे सगळं काम. आणि आता ही ज्या गोष्टी आम्ही दाखवून दिल्या आहेत जगाला, हा जो काही भ्रष्ट कारभार आम्ही दाखवून दिलेला आहे ना, आता त्या कार्यक्रमाची सुरुवात कशी करणार? चौकशी समिती नेमली तर अध्यक्ष कशा प्रकारे आपण काम करणार आहे पुढं? नाही, पहिल्यांदा 5 पैकी फक्त 3च सदस्य पोहोचलेले आहेत इथे, 2 सदस्य पोहोचलेले नाही आहे. तर त्याच्या संदर्भामध्ये सुमोटो निर्भय महाराष्ट्र पार्टी त्या 2 जणांची तक्रार करेल आणि तुमच्याकडे आम्ही मागणी करतो अध्यक्ष या नात्याने, त्या दोघांची लेखी तक्रार CEOकडे तुम्ही करायची आणि त्यांच्या संबंधित डिपार्टमेंट हेडकडे करायची की दे हॅव टेकन धिस चौकशी समिती व्हेरी लाईटली. त्यांनी अतिशय लाईटली घेतलेलं आहे, गंभीरपणाने घेतलेलं नाही आहे. म्हणजे चौकशी समिती त्यांनी ना टिवल्या बावल्या करणारी समिती असं समजून घरी राहणं पसंत केलं आहे किंवा अन्य ठिकाणी जाऊन अन्य कामामध्ये ते व्यस्त झाले. आणि त्यांना ज्यावेळेला चौकशी समितीत घेतलं तर मला नाही वाटत त्यांना विश्वासात न घेता घेतलं असेल. तुम्हाला सगळ्यांना विश्वासात घेऊन समितीत घेतलं तुम्हाला विश्वासात घेऊनच समितीमध्ये घेतलंय ना तुम्हाला सगळ्यांना. समिती आता ही जी ग्रामपंचायत आहे ह्या कोणत्या गणातील आहे त्या गणामधील संबंधित विस्तार अधिकारी, संबंधित नाही त्या दोघांना विश्वासातच घेतलं ना ज्यांनी गट विकास अधिकाऱ्यांचे आदेश आहेत. हा, मग आदेशामुळे झाली ना, लागू आहेत. सर आणि हे 2 अधिकारी 11 वाजता पोहोचलेले. नाही, त्यांचं स्वागत झालं पाहिजे. तुम्ही काही नारळ श्रीफळ आणला असेल ते सत्कार करा त्यांचं काय विषय. खरोखर 11 वाजता शार्प आलेले 2 अधिकारी फक्त गांगुडे आपल्या खूप खुश आहेत. हा, ठीक आहे, काही विषय नाहीये सर. आता पुढचा विषय, कामकाजाला सुरुवात करा. काय करणार तुम्ही या सर्व प्रकरणासंदर्भात? रिपोर्ट अहवाल कसा बनवणार ते सगळे यांना सांगा. आपल्या पत्राची कॉपी आहे का ज्याच्यावरून त्यांची समिती नेमली गेली? सरजी, ते कामं पण सांगावं लागतील जनतेला. 1 मिनिट देते कामं दे. मोडाळे गाव आहे ना, आदर्श गाव बनलं ना ते सगळ्या कामांमुळे बरं का. जवळजवळ 23 कामं इथं, 23 कामं आहे. आता एक काम मी तुम्हाला वाचून दाखवतो. प्रशासकीय खर्चांतर्गत प्रमोगेशन स्पॉट आणि सेल्फी पॉईंट बनवणे. बडबड कमी करायला ना 2 मिनिटं. 7,50,000 रुपये निविदा रक्कम आहे. कामाचा एकूण कालावधी 6 मंथ. कॉन्ट्रॅक्टर नावे एकूण रक्कम जमा 2 लाख रुपये. ग्रामसेवक सरपंच यांनी केलेला एकूण भ्रष्टाचार व निधीचा अपहार 2 लाख रुपये. आता काय ते आता बघतील ते. सोलर LED स्ट्रीट लाईट जोडणी करणे क्रमांक 2 भवानी मंदिर परिसर, तो निविदा रक्कम आहे 7,91,901 रुपये. आनंदवन घनवन प्रकल्प अंतर्गत घनवन स्वरूपात वृक्ष लागवड करणे 8,100 रुपये, ते आहेत 24,85,989 रुपयाची. आनंदवन घनवन प्रकल्पांतर्गत घनवन
स्वरूपात वृक्ष लागवड करणे. क्रमांक 1 7,500 रुपये. ते आहे 23,01,842 रुपये. अरे थांबा ना 2 मिनिटं. सोलर एलईडी स्ट्रीट लाईट जोडणी करणे. गावठाण परिसर जुने इलेक्ट्रिकल पोल माझी वसुंधरा अभियान 4 अंतर्गत 6,70,959 रुपयाचं काम आहे. सोलर एलईडी स्ट्रीट लाईट जोडणी क्रमांक 1 गावठाण परिसर माझी वसुंधरा अभियान 4 6,91,901 रुपये. आता मी ही रक्कम नाही वाचत सर, एकूण किती काय ते वाचल यांचं नाव. टोटल रक्कम बोला सर. टोटल रास्ता दूध विखरलेल्या स्वरूपात वृक्ष लागवड करणे. क्रमांक 3 मोराळे गावठाण रस्ता 3,000 रुपये. माझी वसुंधरा अभियान 4 अंतर्गत 20,23,572 रुपये. जनजागृती उपक्रम राबवणे आवश्यक साहित्य खरेदी करणे. 15वा वित्त आयोग 15वा वित्त आयोग 15वा वित्त आयोग जनजागृती उपक्रम राबवणे व आवश्यक साहित्य खरेदी होऊ शकत नाही. डायरेक्ट बाहेर. 15वा वित्त आयोग 6,50,000 रुपयाचं काम आहे. पाणी पुरवठ्याशी निगडीत कामे करणे. 15वा वित्त आयोग व पाणी 7,50,000 रुपयाचं काम आहे. स्वच्छता घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापनाशी निगडीत कामे करणे. 15वा वित्त आयोग 7,50,000 काम आहे. वैयक्तिक कुटुंबासाठी 1, 2, 3 ॲग्रीड सोलर युनिट बनवणे. माझी वसुंधरा अभियान 4 13,84,347 रुपये. वैयक्तिक कुटुंबासाठी 4, 5, 6 ॲग्रीड सोलर युनिट बसवणे. माझी वसुंधरा अभियान अंतर्गत 13,84,343 रुपयाचं काम आहे. सार्वजनिक विहीर क्रमांक 1 व अग्रीड सोलर पंप बसवणे 1 या अंतर्गत 6,99,335 रुपयाचं काम आहे. सार्वजनिक विहीर क्रमांक 2 ॲग्रीड सोलर पंप बसवणे 7,39,445 रुपयाचं काम आहे. आणि आता हा पंचायत राज पुरस्काराचे किती आहे? 1, 2, 3, 4, 5, 6, 7 काम आहे. त्याच्यात 50,40,000 सर. प्रोव्हाइडिंग अँड इरेक्टिंग सोलर ऑफ ग्रीड सिस्टम ते काम आहे. पंचायत राज पुरस्कार 7,20,000 रुपयाचं. नाही टोटल टोटल मी पूर्ण वाचतोय. प्रोव्हाइडिंग अँड इलेक्ट्रिक सेम आहे सर. सेम आहे का? पंचायत राज पुरस्कार 7,20,000 7,20,000 7,20,000 7,20,000 असे किती? 1, 2, 3, 4, 5, 6, 7 कामं. ते टोटल कितीचे? 50,40,000. 50,40,000चे. सोलर लाईट आहे का ते? हा सोलर घरोघरी. टोटल काम आहे 2,28,22,338 रुपयाचं हे काम आहे. आणि आता हे तुम्ही आम्हाला जागेवर दाखवून द्यायचंय. हे कामं कुठे आहे, कशा पद्धतीने आणि कामकाजाला आता सुरुवात करा. विशेष म्हणजे ते कॉन्ट्रॅक्टर कोणी कामं केले ते पण पाहिजे होतं. विषय असा आहे का हे जे कामं जे केले मोराळे गावामध्ये. एक मिनिट, कामकाजाची पद्धती काय राहील तुमची? आता ही जी चौकशी समिती नेमलेली आहे, आमचे हे आरोप आहेत की हे कामं झालेले नाही आहेत. आणि जे काही आता सोलरचे युनिट बसवलेले आहेत ना, 2,000 वॅटचं अपेक्षित होतं ना. 1 किलोवॅटचं आहे पण ते 200 वॅटची प्लेट 200 वॅटच्या प्लेट बसवलेल्या आहेत. हा फार मोठा घोटाळा कॉपरची आहे. प्लेट म्हणजे त्याला 60,000 काम झालं ते युनिट 60,000 रुपयाचं आहे. पण आमच्या माहितीप्रमाणे ते जर उल्हासनगर युनिट आहे ना, तर ते 14,000 ते 15,000 रुपयाला येतं. तर याची चौकशी तुम्ही कशी करणार आहात? कामकाजाची पद्धती कशी असेल किंवा असते त्याच्याबद्दल थोडंसं विश्लेषण करा आणि मग कामकाजाला सुरुवात करा. कारण आम्ही अंधारात राहता कामा नये. तुम्हाला कॅमेऱ्यावर सांगायचं आहे की ही चौकशी समिती कशा पद्धतीने चौकशी करेल. आम्हाला हेच या वस्तू बाजारात जर आणायला गेलं तर या वस्तू आम्हाला अतिशय स्वस्त दरामध्ये मिळतात आणि आमच्या पंचायतीला त्या मात्र आमच्या नावाने 60,000 रुपयाला आणून लावण्यात आलेले आहे. हे आणि असं प्रत्येक कामामध्ये झालेलं आहे. तर तुमची कामकाजाची पद्धत किंवा त्याची सुरुवात कशी असेल ती पहिल्यांदा विशद करा, मग त्याच्यानुसार काम होईल बरं का. ओके. कारण तुम्हाला जर त्यांची जर चौकशी समितीची कार्यपद्धती समजली नाही तर हे तुम्हाला आहे ना गोल 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 फिरवलं जाईल. नाही बरोबर. काहीच फायदा नाही तुम्हाला. द वे यू वर्क
झालं नाही ते आम्हाला तुम्ही समजून तर सांगा. माझ्या हे काम व्हायलाच पाहिजे. हे काम व्हायला पाहिजे. हे काम व्हायला पाहिजे. त्याच्यावर उत्तर द्यायचं ना त्यांच्यावर. उत्तर तुम्ही घ्यायचं. हे काम व्हायला पाहिजे. हा सांगा कामकाजाची पद्धत. शांत राहा 1 मिनिट. थांबा 1 मिनिट.